हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठली रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ते. तर खूप दिवसापासून आईने मला मसाला घेऊन दिला होता, पण पावसामुळे काही ते शक्य झालं नाही. म्हणून म्हटलं चला आज आता संडे असल्यामुळे हा संडेचा व्हिडिओ आहे. संडे असल्यामुळे मला वेळ होता संध्याकाळी, कारण संध्याकाळी कोणीच नव्हतं घरी. हे पण क्रिकेट खेळायला गेले होते. शेवटी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच मी यांचा आल्यानंतर की जिंकतात की हारतात ते, कारण ते प्रत्येक संडेला क्रिकेट खेळायला जातात हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे आता मला काही कामच नव्हते दुसरी, त्यामुळे म्हटलं बघा गरम मसाला करायला घेतला आहे. मी काय केलं, आधी सगळ्या जाड वस्तू आहेत आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या थोड्याशा, आणि नंतर मग बारीक ज्या होत्या वेलची वगैरे ते सगळं असं भाजून घेतलं. फक्त कसं भाजायचा की मॉइश्चर निघायला पाहिजे फक्त, बस जास्त असं करपवत बसायचं नाही. फक्त थोडंसं ते गरम झालं पाहिजे इतकाच भाजायचा मसाला, जास्त भाजायचा नाही, नाही तर त्याला करपट वास येतो आणि मग मसाला आपला टेस्टी होत नाही. त्यामुळे मग बघा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतला मसाला आणि अशा चाळणीने चाळून घ्यायचा. बघा पाव किलोमध्ये आता एवढा मसाला झाला आहे आपला रेडी. आणि त्यानंतर काय करायचं तर परत उरलेलं जे काही असतं ना बाकीचं, ते पण छोट्या भांड्यात मी काढून घेतलं. तर ते पण मिक्सरमध्ये करून घेते बारीक आणि सगळं मसाला एकत्र चाळून घेते. आणि मी धने पण ॲड केले. धने आणि जायफळ जे आहे ना ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतात, स्किप करायचं असेल तर स्किप करू शकतात. पण धने टाकल्यामुळे काय होतं, बाइंडिंग छान येते मसाल्याला, त्यामुळे मग मी थोडंसं धने ॲड केले त्याच्यात. अशा प्रकारे मसाला मी बनवला आहे आणि बनवतानाच घरभर सुगंध पसरला होता मसाल्याचा. याच्यावरूनच मला कळलं की मसाला एकदम म्हणजे टेस्टी झाला असेल. आता मी काल भाजी बनवली होती ना, तर भाजीमध्ये बटाट्याच्या भाजीत मी ॲड केला होता मसाला, तर पूर्ण घरात एकदम असं घमघमाट सुटला होता आणि भाजी पण खूप टेस्टी झाली होती. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा मसाला आणि मग मला सांगा. खूपच छान मसाला झाला होता एकदम, म्हणजे टेस्टी. आणि म्हणजे मला पण वाटलं नव्हतं, कारण मी पहिल्यांदाच बनवला होता. मी पण कधीच बनवला नव्हता, कारण नेहमी आईच बनवून देत होती. पण पावसामुळे मला ह्यावेळेस आईने दळून दिला नव्हता, कारण ते काय ओलं वगैरे होतं. त्यामुळे बघू शकतो पाव किलोमध्ये एवढा मसाला आपला रेडी झाला आहे आणि आता वर्षभर मला टेन्शन नाही. आणि कलर पण बघा किती छान आला आहे. म्हणजे मी पण खूप सारे असे हे बघितले व्हिडिओ वगैरे बनवायच्या आधी, पण मी म्हटलं चला आता माझ्या पद्धतीनेच बनवते मी, जसं होईल तसा. पण खरं सांगते, मी जी पद्धत वापरली ना, इतका छान बनला आहे ना मसाला. आणि कधीही मसाले ना काचेच्या बरणीत भरून ठेवायचे, प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरायचे नाही. म्हणजे कसं त्याचा रंग आणि सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. आणि प्लास्टिकच्या बरणीत भरलं ना मग तो कसं आपण दुसरं सामान पण भरलं तो तसाच वास राहतो. त्यामुळे काय करायचं, कधीही मसाले स्टोअर करताना काचेच्या बरणीत स्टोअर करायचे नेहमी. आता आज ना पुन्हा एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत, कारण आज मी आणि गुड्डूच होते घरी जेवायला. दुसरं कोणी नव्हतं, ते दोघं गेले होते क्रिकेट खेळायला, मोठा मुलगा आणि हे. त्यामुळे म्हटलं आता ना एक लहानपणीची रेसिपी माझी
ती दाखवते तुम्हाला. कारण मी ना आई आम्हाला नेहमी बनवून द्यायची लहानपणी आणि खूप आवडीने खायचो. मी तर कितीतरी वर्षानंतर ही रेसिपी बनवते. म्हणजे लग्नाच्या आधीपासून बनवली नव्हती मी, त्याच्या आधीपासून खाल्लेली. पण आज मला एकदम असं आठवण आली त्या रेसिपीची. त्यामुळे थोडंसं तेल जास्त टाकायचं. आणि तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात ते मला सांगा तुम्ही. आता आमच्याकडे सांगेलच मी तुम्हाला काय म्हणतात ते. तर बघा मी थोडंसं तेल जास्त टाकलं आहे. त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. हिंग टाकला मी, कढीपत्ता नव्हता त्यामुळे स्किप केला. आणि छान अशी लसूण टाकायचं आणि अशी छान कडकडीत फोडणी द्यायची. लसूण पण छान होऊ द्यायचा लाल. आणि मग हिरवी मिरची टाकायची. आणि हिरवी मिरची अशी म्हणजे उडते ना, त्यामुळे मी असं झाकून ठेवते. म्हणजे कसं डोळ्यांवर वगैरे चेहऱ्यावर वगैरे उडत नाही त्याच्या वेळा. आणि मग नंतर तिला अशी व्यवस्थित मिक्स करायची. आणि हिरवी मिरची पण छान अशी लाल होऊ द्यायची. आणि त्यानंतर त्यात थोडीशी हळद ॲड करायची. आणि हळद कधी पण तेलात ॲड करायची. म्हणजे कसं कलर छान येतो. कुठलाही आपण पदार्थ बनवतो ना त्याचा कलर मस्त येतो. आता ही रेसिपी तुम्ही विचार करत असतात की काय बनवते, तर बघा याच्यात 2 ग्लास पाणी ॲड केलं आहे मी. आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाणी ॲड करू शकतात. कारण मला आम्ही दोघंच जण असल्यामुळे मी कमीच बनवलं असं जास्त. आणि आता मला शंका होती की गुड्डूला आवडतं की नाही आवडत. कारण पहिल्यांदाच मी पण ट्राय केली होती, बनवली नव्हती घरी. आता छान बघा पाणी मस्त असं उकळू द्यायचं एकदम खळखळ. आणि बघा माझ्याकडे ना शिल्लक 4 चपात्या होत्या सकाळच्या. मग आता ह्या चपात्यांसोबत भाजी तर माझी खायची बिलकुल इच्छा नव्हती. त्यामुळे म्हटलं आता काहीतरी वेगळं बनव. तर आता आईला फोन करून मी विचारलं कसं बनवतो. मग आईने सांगितलं अशा पद्धतीने बनव. तर याला ना आमच्याकडे तिखट तुकडी पण म्हणतात आणि चिखोल्या पण म्हणतात. आता काही जण वरण टाकतात, वरणामध्ये सोडतात चपाती लाटून, त्याला पण चिकोल्या म्हणतात. याला पण चिकोल्या म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपले चपातीचे. आता ह्या 4 चपात्या होत्या तरी भरपूर झाल्यात चपात्या. आणि बघा आता त्याच्यात ना ह्या सर्व चपात्या सोडून जायच्या. उकळी आल्यावरच सोडायच्या. कारण त्या अशा सोडल्या ना तुम्ही तर मग त्या थंड पाण्यात हे होतं, व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तो आणि कलर पण व्यवस्थित येत नाही. तर अशा उकळी आल्यावर खळखळ उकळल्यानंतरच सोडायच्या त्याच्यात. आणि थोडा वेळ ना मस्त फुल गॅसवरच करायची सर्व प्रोसेस, कमी गॅसवर नाही करायची. आणि जितक्या फुल गॅसवर तुम्ही प्रोसेस कराल ना तितकी लवकर आणि छान होते. तर हे पाणी थोडंसं आटू द्यायचं. चपात्या छानपैकी शिजू द्यायचं. आणि शेवटी त्याच्यात मीठ घालायचं. मीठ आधी नाही घालायचं. आणि मीठ घातल्यानंतर मग असं परत मिक्स करून घ्यायचं. आता सुगंध तितका छान येत होता बनवताना. आता बघूया चवीला कशा बनल्या आहेत त्या. आता जेवण आमचं रेडी झालं आहे. आता आम्ही 2 जण मायलेक जेवून घेतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा. श्री स्वामी समर्थ. तर बघा आता आम्ही जेवण करून घेतो. या तुम्ही पण जेवायला. आता मिस्टर पण आलेत माझे क्रिकेट खेळून. आता बघा त्यांचं म्हणणं काय आहे ते काय बोलतात ऐका. जिंकून आले का आज पण? हाय गाईज, मराठी कल्याण ईस्ट मध्ये सुद्धा फायनल मारून आलो. 10 पैकी 10 मॅचेस जिंकून आलो. आणि कल्याण वेस्ट मध्ये सुद्धा 6 पैकी 6 मॅचेस जिंकून आलो. फायनल शेवटी 2 फायनल घरी आणल्या, कल्याण ईस्टची पण आणि कल्याण वेस्टची पण. 2025 हा खरोखर माझ्यासाठी खूप लकीली आहे ट्रॉफी जिंकण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. थँक्यू. जिंकत राहा मॅचवर. आणि हारणं हा खेळ असतो. कधी कोणाचा दिवस असतो, कधी कोणाचा दिवस नसतो. कल्याण ईस्टला पण जिंकलो आणि कल्याण वेस्टला पण जिंकून आलो. धन्यवाद.